मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारनं त्यांच्या विरोधात एसआयटी लावली आहे। आतापर्यंत अनेक नेत्यांनी याचबरोबर अनेक आमदार खासदारांनी अनेक गैरव्यवहार केले, त्यांची एसआयटी का होत नाही असा सवालही या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय। सातत्यानं घटनेच्या पदावर असताना सुद्धा ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये तेढ निर्माण करणारी विधानं मंत्री छगन भुजबळ यांनी केली तरी त्यांची एसआयटी का होत नाही? उलट त्यांचे गुन्हे मागे घेऊन आपण त्यांना कशासाठी मदत करत आहात? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे गेलेल्या 40 आमदारांची एसआयटी कधीच लागली नाही, होईल का? सिंचन घोटाळा झाकण्यासाठी स्वतःच्या तंबूत डेरे दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदारांची एसआयटी कधी होणार? आपल्या पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाच्या पत्नीविषयी अपशब्द वापरले, त्यांची एसआयटी होईल का? आपल्या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी महिलेवर अत्याचार केला, त्यांची फक्त पदावरून उचलबांगडी केली, अशा व्यक्तीची आपल्याला कधीच एसआयटी करू का वाटली नाही? सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील सातत्यानं अवकात नसताना सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल करून काहीही बोलतात। या आमदाराची आपल्याला कधीच एसआयटी का करू वाटली नाही? सत्तेच्या तंबूत आलेल्या परंतु आपणच सिंचन घोटाळ्याखाली अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असं भाष्य करत होतात, त्याच अजित पवारांची एसआयटी कधी होणार? सत्तेची मलई पिऊन बोलणाऱ्या गिरीश महाजनांना सर्वसामान्यांचा जननायक मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भाष्य करणं चुकीचं असं म्हणण्याचा अधिकार कुणी दिला? देशाचा आणि राज्याचा राजकारणाविषयी सर्वसामान्य माणसांना घटनेनं दिलेला अधिकार चुकीचा आहे का? सत्य बाहेर पडल्यामुळे सत्ता जाण्याच्या भीतीपोटी मनोज जरांगे पाटलांवर एसआयटी करण्याऐवजी आपण जरांगे पाटलांवर जी माणसं सुपारी घेऊन पेरली आहेत त्यांची एसआयटी कधी होणार? ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे आणि पीटी मुंडे यांनी जरांगे पाटील यांचे हातपाय तोडून टाकू अशी शिवराळ भाषा जाहीर सभेतून केली होती। त्यावेळी गृहमंत्र्यांनी तोंडावर बोट का ठेवलं? त्यांची एसआयटी का नाही झाली? अंतरवाली सराटीतल्या महिलांच्या छातीत गोळ्या गेल्या, लाठीचार्ज लहान मुलं आणि वृद्ध माणसांवर मोठ्या प्रमाणात झाला, त्यावेळी गृहमंत्र्यांनी एसआयटीचे आदेश का दिले नाहीत? लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना अडकवण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे। आंदोलन करणं म्हणजे गुन्हा आहे का? महिनाभरापूर्वी गुलाल उधळणारे आपणच आणि आज सत्य बाहेर पडल्यावर जरांगे पाटलांना अतिरेकी बनवण्यासाठी षडयंत्र रचणारेही आपणच। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचा सरकारवर हा घणाघात झाले आहे। मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य न करता त्यांच्यावर मागे लागण्याचा हा सरकारचा डाव आहे।